आपला आवाज कोकण 24 तास। महायुतीमध्ये एवढे वाद आहेत की ते एकमेकांचे राजकीय वैरी बनले आहेत। त्यामुळे कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते एकमेकाला मदत करतील का, यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्नचिन्ह उभा केला आहे। आतापर्यंत पोहोचले का? मुळामध्ये या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 3 वाजेपर्यंत कोण कोण उमेदवारी अर्ज आणखीन भरतायत त्याच्यावर सगळी पुढची गणितं मांडली जातील। कारण महायुतीमध्ये मतदान जास्त आहे की कमी आहे यापेक्षा वाद जास्त आहेत। इच्छुक बरेच जण होते आणि एकमेकाचे राजकीय वैरी किंवा राजकीय विरोधक एवढ्या पुरेसं ते वैर नाही, तर हे पर्सनल लेवलला गेलेले वैरी एकमेकाची उद्या मदत कितपत करू शकतात याच्यावर उद्याचा रिझल्ट अवलंबून आहे। साहेब, शेकापचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी अर्ज भरला आलेले आहेत। महाविकास आघाडीमध्ये आणखी तुमचा घटक पक्ष असलेला शेकाप या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरतो आहे। ही चांगली गोष्ट आहे ना। शेवटी उमेदवारी अर्ज आज संध्याकाळपर्यंत कोण किती भरेल यापेक्षा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ज्या काही घडामोडी घडतील त्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। साहेब, अंबादास दानवे यांनी असं आज म्हटलंय की दोन्ही शिवसेना एकत्र यावी असं अनेकांना वाटतं। मला एकट्याला वाटून काय उपयोग, असं त्यांनी थेट अंबादास दानवे काय बोलले हे मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे त्यांनी जर असे बोलले असतील तुम्ही म्हणता म्हणून, तर त्यांनी कदाचित व्यक्तिगत त्यांची भावना व्यक्त केली असेल। या संदर्भातलं पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच आहे। ओके, धन्यवाद। कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीने अनिकेत सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली आहे। यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी टीका करताना मतदारांनी घराणेशाहीला विरोध करावा, कारण यांनी कधीच विधिमंडळात आवाज उठवला नाही असे रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब माने यांना विजयी करण्याचे आवाहन केले। असं आहे की आमच्या विरोधात जे उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या घराण्यामध्ये ही कोकणातली स्थानिक स्वराज्य संस्थेची 4थी निवडणूक आहे, 4थी। आणि या निमित्तानं मी कोकणवासियांना आव्हान करतो की ज्या एकाच घराण्यातले 4थ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या या उमेदवारानं किंवा त्यांच्या घराण्यानं या संपूर्ण कोकणाकरता केलं तरी काय, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवत असताना या स्थानिक स्वराज्य संस्थेतला निवडून जाणारा जो मतदार आहे तो त्यांचा मतदार आहे। त्या मतदारांकरता यांनी काय योगदान दिलं, त्यांच्या कधी प्रचारामध्ये आले का, त्यांना कुठली मदत केली का, त्यांच्या पाठीशी कधी उभे राहिले का, हे जसं झालं नाही तशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होण्याकरता म्हणून विधिमंडळामध्ये किंवा सरकारी पातळीवर जो आवाज उठवायला पाहिजे होता तो आवाज कधीही या मंडळीनं उठवलेला नाही। निवडणूक आली की त्या निवडणुकीमध्ये त्या वेळेच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि निवडणूक जिंकायची। आणि म्हणून कोकणवासियांना बाळ मानेंसारखा एक अभ्यासू आणि प्रामाणिक कार्यकर्ता, तळमळीचा हाडाचा कार्यकर्ता आणि लोकांनी केलेल्या मदतीची जाण आणि जाणीव असलेला उमेदवार हा महाविकास आघाडीनं दिलेला असल्यामुळं आम्हाला निवडून येण्यामध्ये कुठली अडचण वाटत नाही। कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळासाहेब माने यांनी आपल्या उमेदवारी अर्ज आमदार भास्कर जाधव आणि इतरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी मनोज जिंदल यांच्याकडे सादर केला। मी सुरेंद्रनाथ यशवंत उर्फ बाळ माने। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल
दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।